चला तर 10वीचं मॅथमॅटिक्सचं पार्ट 1 त्यातील प्रॅक्टिस सेट 1.1 त्यातील क्वेश्चन नंबर 2 मधला हा 7वा क्वेश्चन आपण आज पाहणार आहोत. हा प्रॅक्टिससाठीचं चालणारी सिरीज आहे बरं का. तुम्ही अगोदर अभ्यास केला असेल हे मी गृहीत धरतोय आणि तुमच्या प्रॅक्टिससाठी हे आपण सोडवतोय. चला इथं काय करणार आहोत आपण आता ॲडिंग इक्वेशन 1 and 2. तुम्ही हे पाहून तुम्हाला थोडीशी मदत होईल रिव्हिजनसाठी. सतत जर तुम्ही मोबाईल पाहत असाल चॅनलला जर सबस्क्राईब करून ठेवलं तर हे तुम्हाला कुठेतरी पाहायला मिळेल आणि ते रिवाईज होऊन जाईल म्हणून चाललेला हा प्रयत्न आहे. चला ॲडिंग केल्याच्यानंतर काय येतं इथं 200x अधिक 200y इज इक्वल टू 1000 बरोबर आहे. मग या सगळ्याला जर आपण डिवाइड बाय 200 केलं डिवाइड बाय 200 तर काय होईल x प्लस वाय इज इक्वल टू 5. ह्याला इक्वेशन नंबर 3 नाव द्या. आणि आता काय करू हे दोन्ही इक्वेशन एकदा सबस्ट्रॅक्ट करून घेऊ. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2 काय होईल 101x अधिक 99y इज इक्वल टू 501 आणि 99x अधिक 101y इज इक्वल टू 499. याची वजाबाकी केल्याच्यानंतर 2x मायनस 2y इज इक्वल टू 2 म्हणून ह्याला जर डिवाइड बाय 2 केलं आपण डिवाइड बाय 2 तर काय उत्तर येतं x मायनस वाय इज इक्वल टू 1. ह्याला इक्वेशन नंबर 4 नाव देऊ आणि 4 आणि 5 3 आणि 4चे एकदा ॲड करू आपण. ॲडिंग इक्वेशन 3 and 4 काय मिळेल आपल्याला x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 1. ह्याला जर आपण ॲड केलं तर हे असं राहील 2x इज इक्वल टू 6 म्हणून यातून एक्सची व्हॅल्यू किती येईल 3. आता x इज इक्वल टू 3 आपण कुठल्याही एका इक्वेशनमध्ये ठेवूया. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 3 तर काय होईल 3 प्लस वाय इज इक्वल टू 5 म्हणून y इज इक्वल टू 5 मायनस 3 म्हणून y इज इक्वल टू 2. अशा पद्धतीने एक्सची व्हॅल्यू 3 आणि वायची व्हॅल्यू 2 आली. पुढील इक्वेशन आपण पुढच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहेत.